श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश टाळू नकोस. तुझ्या मनात अजून एक गोष्ट आहे जी मला सांगायची. आज तू जाता जाता ऐकून घे, भाग्यवान ठरशील. अरे बाळा, तुला जर काही तुझ्या मनासारखं नाही मिळालं तर नाराज नको होस. यापेक्षाही काही चांगलं मिळणार. जे तुला मिळतं ते तुझ्या चांगल्यासाठी असतं. बाळा, तुला माहिती आहे तू किती कणखर आहेस. तुझी भूमिका छान पार पाडतोयस. नेहमी असाच राहा. तू रोज प्रयत्न करतोयस. रोज तुला अपयश येते, पण त्यामुळे निराश होऊ नकोस बाळा. अरे, जसं दागिना घडवायला सोन्याला आधी वितळावं लागतं, तसंच तुझं आयुष्य घडणार. तुला तुझं यश नक्की मिळणार. वाईट संगत नेहमीच नुकसानच करतं. अनुभव घे. पेटलेला गरम कोळसा हात भाजतो, चटके देतो. थंड कोळसा तेच हात काळे करतो. अरे बाळा, रोज कष्ट करत आहेस, त्यामुळे आज या ठिकाणी पोहोचलास जिथे सगळे तुला ओळखतात. पण एक वेळ होती तेव्हा हे जग तुला अनोळखी होतं बाळा. पण मी तुला विसरलो नाही. बाळा, तुझी परीक्षा नाही बघत रे. तू आजवर खूप दुःख सहन केलेस. आता परत नाही. मी तुझ्या सोबत आहे. हा संदेश पूर्ण ऐक. बाळा, काळजी करू नकोस. तुझं दुःख मला माहिती आहे. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. बाळ, समजून घेणं प्रत्येकाला जमेलच असं नाहीये. त्यासाठी तुझा अनुभव, तुझा समजूतदारपणा याची जास्त गरज असते. आयुष्य सावरायला मी तुझ्या पाठीशी. तुझ्याकडं अनेक कला आहेत बाळ. ते खूप मोलाचं आहे. स्वतःचा अभिमान बाळग, पण गर्व नको. अरे, तुझे विचार इतरांच्या मनात घर केले तर तू जिंकलास. बाळा, तुला आयुष्यात एका क्षणी सुख मिळतं, तोपर्यंत माग दुःख आलेलं असतं. चिंता करू नकोस. तुझं दुःख संपणार आहे. भीती त्याला वाटते जो चुका सुधारत नाही आणि त्याला चुकीची जाणीवही नाही. अरे, मग तुला घाबरण्याची गरज नाही. तू तर सरळ मार्गाने जात आहेस. बाळा, हा तुझा प्रारब्ध आहे. तुला निश्चित यश मिळणार. तुझ्या कर्माचा भाग आहे, जर तुझे कष्ट प्रामाणिक आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐक बाळ. तुला अजून काही महत्त्वाची गोष्ट सांगितली. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. मग तुझं दुःख तरी कसं राहणार बाळा, सांगशील? तेही क्षणिकच आहे. चिंता करू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. अरे, विचारांच्या पिंजऱ्यात स्वतःला कोंडू नकोस. तुला स्वातंत्र्य आहे बाळा, आनंदी जगण्याचा. बाळ, तुझ्या कायम आठवणीत राहील असे एक सत्कर्म केलेस का कधी? अरे, त्याच गोष्टीचा आनंद तुला सगळ्यात जास्त वाटेल बघ. अरे, मी तुझ्यासाठी काहीतरी ठरवले जे तुला हवे. तुझं आयुष्य सावरायला तुला आता दुःख नाही होणार. मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त आजच नाही तर प्रत्येक क्षणोक्षणी तुला नवीन मार्ग सापडत जाईल. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या सोबत आहे. आशीर्वाद मिळायलाही भाग्य लागतं जे तुझ्याकडे आहे बाळ. लक्षात असू दे तुला नेहमी. दुःख हे एक प्रकारचं दागिना आहे जे तू शरीरावर घालायला नकोयस. असं बघितलं तर तुझ्याकडे प्रत्येक क्षणात आनंद आहे. फक्त तुला तो ओळखता यायला हवा. माझ्या बाळा, नेहमी लक्षात ठेव, लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नकोस. लोक तुमच्या 13व्याला सुद्धा म्हणतील, ऊन जास्त आहे, मठ्ठा ठेवायला पाहिजे होता. लोकांचे विचार कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे स्वतः तिथे बदलायचं आणि स्वतः आपला मार्ग निवडायचा आणि आपल्या मार्गावरती चालत राहायचं. कारण कोणीही कोणासाठी थांबत नाही आणि कोणीही कोणासाठी साथ द्यायला येत नाही. त्यामुळे या जगात जे सत्य आहे आणि जे प्रामाणिक गोष्ट आहे ते धरून तू चालत राहिलास तर नेहमीच तुझी प्रगती होत राहणार आणि तुला कुठल्याही अडचणीतून मार्ग सापडत राहणार. माझ्या बाळा, तुला स्वामींवर विश्वास असेल तर तू नेहमीच सत्याचा मार्ग स्वीकारशील आणि चुकीच्या माणसांना पाठिंबा देणार नाहीस आणि त्या वाटेलाही जाणार नाहीस. जर तुझी स्वामींवर श्रद्धा असेल तर तू स्वामींनी सांगितलेल्या संदेशाप्रमाणे, स्वामींनी दाखवलेल्या मार्गानुसार आणि स्वामी वाणीनुसार तू नेहमी चालशील
आणि तुझ्या मनात एक आणि तोंडावर एक हे दोन्हीकडे एकच शब्द असेल. आणि ज्या प्रकारे तू लोकांचा विचार करशील तर त्यानुसार लोक तुझा विचार कधीही करणार नाहीत. त्यामुळे कुणी काही म्हटलं तरी त्यांच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करता आपण आपलं काम करत राहायचं आणि प्रामाणिक प्रयत्न सोडायचं नाही. आणि माझ्या मुला, हे सगळं जग स्वार्थी आहे. त्यामुळे निस्वार्थी कुणी असेल असा विचार तू आणायचं नाही. स्वतःला शोभेल असंच तू काम करायचं आहे. कारण माझ्या बाळा, चुकीच्या अफवा पसरवणारे आणि चुकीचे कान भरणारे लोक खूप आहेत. त्यामुळे कोणावरही विश्वास न ठेवता, कोणाचंही न ऐकून घेता, डोळ्याने जे बघेल आणि कानाने जे ऐकेल त्यावरती विश्वास ठेवून तो तुझं प्रयत्न करत राहा, तुझं कार्य करत राहा. कारण प्रत्येकाला प्रारब्ध सुटलेला नाही आहे आणि चुकलेलाही नाही. ज्याच्या कर्मानुसार त्याचं प्रारब्ध जे असेल त्यानुसार त्याला शिक्षाही मिळणार आणि त्याच्या प्रारब्धाचे भोग त्याला भोगावेच लागणार. कारण राग कितीही माणसाचा मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे. नाहीतरी लोक राग न आल्याचाही फायदा उचलतात. आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या क्लिअरिटीवरच अवलंबून असते. माझ्या मुला, सहज बोलून जात असतो पण त्याला माहिती नसतं की त्याचे विचार आणि त्याचे स्वभाव त्याच्या बोलण्यातून, त्याच्या कृतीतून तुम्हाला समजलेला आहे. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी येत असतो. म्हणून प्रत्येक दिवस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कर आणि आयुष्य भरभरून जगण्याचा प्रयत्न कर. कारण गरज संपली की जवळचे लोकही खेळ खेळतात. म्हणून खेळ खेळतील एवढंही कुणाला जवळ करू नकोस. माझ्या मुला, तुला स्वामींवरती विश्वास असेल तर तुझी सहमती दर्शव आणि स्वामींच्या संदेशानुसार तू स्वतःमध्ये बदल करून आणि स्वतःची विचारधारणा चांगली कृतीत आणून तुला पुढचं मार्गक्रमण करायचं असेल आणि तुझी तयारी असेल तर तुझी सहमती दर्शव. आणि तुझी चूक नसतानाही शांत असणं आवश्यक असतं. आणि कारण जोपर्यंत समोरच्याचं समजत नाही त्याला त्याची चूक लक्षात येत नाही. माझ्या मुला, नेहमी लक्षात ठेव, त्यावेळी गोष्टी सांगण्यापलीकडे जातात. त्यावेळी त्या गोष्टी तिकडे दुर्लक्ष करणं आणि त्या गोष्टी सोडून देणं तुझ्या हिताचं ठरेल. कारण वेळ आहे तोपर्यंत जर गोष्टी बदलायच्या असतील तर त्या बदलणारच. आणि ज्यावेळी त्या गोष्टी बदलणार नसतील आणि वेळ निघून गेली असेल तर त्याला साक्षात देवही काही करू शकत नाही. कारण त्या व्यक्तीचं ते प्रारब्ध असतं.